कोल्हापुरातील नांदणी मठातील या महादेव हत्तीण जेव्हा वनतारामध्ये तिला नेण्यात आलं त्यानंतर नांदणीतील शेकडो तरुण हे आता अंबानी कुटुंबियांवर नाराज झाल्याची माहिती मिळते। शिरोळ तालुक्यातील हजारो जिओचे सिम कार्ड आहेत ते नागरिकांनी पोर्ट करण्यास सुरुवात केलेली। आपला संताप या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलाय। जिओच्या कस्टमर केअर सोबत बोलतानाचा संवाद आता साम टीव्हीच्या हाती लागलाय। या ऑडिओची साम टीव्ही पुष्टी करत नाही। दीक्षा बोलते जिओमधून। तर माझं बोलणं प्रसाद सरांसोबत होतं। हां बोला की। तर जसं मी ते चेक करते, तुम्ही 15 फेब्रुवारी 2023 पासून आपल्या जिओच्या सर्व्हिस चेक करताय। जो तुम्ही 40 दिवसांचा प्लॅन घेतलेला आहे याला एक्सपायर होण्यासाठी 15 दिवस बाकी आहे। जो डिव्हाइस करताय तो आहे 5G। काही इश्यू होते का तुम्हाला जिओ सर्व्हिस किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटीला घेऊन? हा सर्व्हिस सुद्धा आमचा इश्यू झाला आणि अंबानीचा कुठला प्रोडक्ट वापरणार नाही। आमच्या इथं हत्ती घेऊन गेला अंबानीने, त्यामुळे जिओ आणि रिलायन्सशी रिलेटेड आम्ही कुठलाही प्रोडक्ट वापरणार नाही, त्यामुळे मी कोटिंगला टाकलेला आहे। इश्यू होते सर ओके। अंबानी आमच्या इथून हत्ती घेऊन गेला महाराष्ट्रात आमच्या धर्माचा, त्यामुळे अंबानी रिलेटेड जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टला आम्ही बॉयकॉट केला आहे, कुठलाही प्रोडक्ट वापरणार नाही, त्यामुळे कोटिंगला टाकलेला आहे। तर हा प्रॉब्लेम काय आहे मी समजू शकत नाही आहे व्यवस्थित। आमच्या इथं धार्मिक स्थळातील हत्ती आनंद अंबानीने घेऊन गेलाय बळजबरीनं, त्यामुळे आमच्या इथं सगळे जवळपास तुम्हाला आता करत कॉल यायला चालू होती। जवळजवळ सगळीच कार्ड पोर्टिंग होत आहे तिथून आणि जिओला बॉयकॉट केला आहे आमच्या एरियातून, इथं कोल्हापूर जिल्ह्यातून। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।